मेशो अफिलिएट मार्केटिंग बद्दल अर्धवट माहिती सांगणारे खूप सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही यूट्यूबवरती बघितले असतील. तर माझा जो व्हिडिओ आहे ना, तुम्ही माझा जो मेशो अफिलिएट मार्केटिंगचा, तर त्याला भरपूर सगळं प्रेम तुम्ही दिलं. पण त्याच्याबद्दल तुमचे भरपूर सारे क्वेश्चन्स सुद्धा होते, त्याच्यावर भरपूर सारे कमेंट्स आलेले आहेत. तर त्या क्वेश्चनचा जे आहे ते आन्सर्स सगळे जे आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करणार आहे. तर तुम्हाला जे आहेत तर एकही कुठली शंका राहणार नाही आणि इन डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं जे आहे ते आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर सगळ्यात पहिला बघूयात की भरपूर लोकांना असे क्वेश्चन्स होते की कमी फॉलोअर्स असतील, म्हणजे 1000 फॉलोअर्सच्या आतमध्ये फॉलोअर्स असतील तर जे आहे ते ॲफिलिएट मार्केटिंग आपण करू शकतो का. त्याच्यानंतर भरपूर जणांचा क्वेश्चन होता की आपण कितीही प्रोडक्ट मागवले आणि रिटर्न केले तर मग आपलं अकाउंट बंद होणार नाही ना, तर जे आहेत ते आपले पैसे जे आहेत ते डायरेक्टली बँक खात्यात जमा होतात का, तर ब्लॅकलिस्टला जातं का, आणि जे आहे ते प्रोडक्ट मागवणं गरजेचंच आहे का, प्रोडक्ट मागून रील कशी बनवायची, ती इन्स्टावर अपलोड कशी करायची, त्याच्यानंतर अफिलिएट लिंक जी आहे ते जनरेट कशी करायची, आणि जनरेट केल्यानंतर जे आहे ते तुमच्या ग्रुपला कसं शेअर करायचं, याबद्दल भरपूर सगळे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही विचारलेले आहेत. आणि म्हणूनच म्हटलं की हा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवूयात, म्हणजे या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होतील. म्हणूनच हा व्हिडिओ जो आहे तो बनवण्याचा मी निर्णय घेतला. चला तर मग कोणताही वेळ न घालवता व्हिडिओला जे आहे ते आपण सगळ्यात पहिला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिला भरपूर असे क्वेश्चन आलेले आहेत की मला लिंकच नाही सापडत आहे. तर लिंक जी आहे ना ॲफिलिएट मार्केटिंगला जॉईन होण्यासाठी, ती जी आहे ते आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की इंस्टाग्रामला ती लिंक त्यांनी दिलेली होती, तर ती लिंक त्यांनी तिथून काढलेली आहे. पण त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी पिन जे आहे ते लिंक जे आहे ते पिन केलेली आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करू शकता, तिथून सुद्धा लिंक घेऊ शकता. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते ॲफिलिएट मार्केटिंगची जॉईन होण्यासाठीची लिंक जी आहे ना, ते या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी मेन्शन करते, तर तिथून तुम्ही जॉईन करू शकता. सगळ्यात जास्त जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो मेशो ॲफिलिएटसाठी फॉलोअर्स किती लागतात आणि माझे फॉलोअर्स अँड सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत, तरीसुद्धा मी पैसे याच्या थ्रू कमवू शकतो का. तर मित्रांनो बघा, अमेझॉन म्हणा, फ्लिपकार्ट मार्केटिंग ॲफिलिएट मार्केटिंगसाठी जे आहेत ना ते क्रायटेरिया आहेत. पण मेशो ॲफिलिएट मार्केटिंगसाठी ना तुम्हाला एक बेस्ट पर्यायाने दिलेलं आहे की याच्यासाठी तुम्हाला फॉलोअर्सची क्रायटेरिया नाही आहे. तर तुमचे कमी जरी फॉलोअर्स असतील, सबस्क्रायबर असतील, तरीसुद्धा तुम्ही याच्या थ्रू जे आहे ते पैसे कमवू शकता. याला फॉलोअर्सची कोणतीही अट नाही आहे. खूप जण विचारतात की माझं इंस्टाग्राम अकाउंट नाही आहे, तरी पण मी अफिलिएट मार्केटिंगला जे आहे ते जॉईन करू शकतो का. तर याच्यामध्ये जे आहे ना, तर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते असणं गरजेचं आहे. कारण मेशो अफिलिएटला जॉईन होण्यासाठी तुमचं इंस्टाग्राम जे आहे तर तिथे लॉग इन करावं लागतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे इंस्टाग्राम अकाउंट असणं जे आहे ते गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी जे आहे ते फॉलोअर्सचा क्रायटेरिया कोणता नाही आहे. तुमचे कमी फॉलोअर्स जरी असले तरीसुद्धा तुम्ही जे आहे ते तिथे जॉईन करू शकता. तर अजून क्वेश्चन होते की ॲफिलिएट मार्केटिंगला जे आहे ते जॉईन कसं व्हायचं. तर ॲफिलिएट मार्केटिंगला जॉईन होण्यासाठी जी लिंक आहे तर ती लिंक जी आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही क्रोमवर जरी सर्च केलं की मेशो अफिलिएट प्रोग्राम म्हणून, तर तिथे तुम्हाला डायरेक्टली लिंक भेटून जाईल. आणि त्या लिंकवर क्लिक करायचं आणि तिथे जाऊन तुमचं जे आहे ते तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर डायरेक्टली जे आहे ते तुम्हाला वेलकम टू मेशो अफिलिएट प्रोग्राम म्हणून असं येईल, आणि डायरेक्टली तुमचं जे आहे ते इंस्टाग्राम तिथं लॉग इन केल्यानंतर तुम्ही जे आहेत ते अफिलिएट प्रोग्रामला जे आहे ते जॉईन डायरेक्टली तिथे होता. तर मेन क्वेश्चन, ॲफिलिएट लिंक जे आहे ते जनरेट कसं करायचं, ॲफिलिएट लिंक शेअर कुठे करायची, आणि कोणते प्रोडक्ट जे आहेत ते आपण शेअर करायचे, कोणते प्रोडक्ट शेअर केल्यानंतर, लिंक जनरेट करून शेअर केल्यानंतर आपल्याला जे आहे ते कमिशन जास्त मिळणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी आता कव्हर करते. तर ॲफिलिएट लिंक जे आहे ते सगळ्यात पहिला बघूया का आपल्याला प्रोडक्ट कुठले जे आहेत ते सेल करायचे आहेत. तर जेव्हा तुम्ही अफिलिएट प्रोग्रामला जॉईन होता तेव्हा मेशो ॲपमध्ये सपोज जास्त सेलिंग असणारे आता प्रोडक्ट जे आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत. आता जास्त म्हणलं तर मुलींचे कुर्तीज म्हणा, कुर्ता सेट्स, त्याच्यानंतर ट्रॅडिशनल वेअर म्हणा, लहान मुलांचे ड्रेसेस म्हणा, किंवा होम गॅजेट, हे सगळे प्रोडक्ट जे आहेत त्या सध्या जे आहेत ते मेशोवरती जास्त सेल होतात. तर तुम्हाला एक स्पेसिफिक कॅटेगरी निवडायची आहे. आता सपोज तुम्ही कुर्ता सेट वगैरे निवडताय, तर त्याच्यावरती जायचं, क्लिक करायचं आहे तुम्हाला, आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक गुलाबी रंगामध्ये म्हणजे पिंक कलरमध्ये तिथे ॲफिलिएट 10% कमिशन वगैरे असं दिलेलं असतं, म्हणजे जिथं अफिलिएट लिहिलेलं असतं. तर ते जे प्रोडक्ट आहेत तर ते तुम्हाला सेल करायचे आहेत, आणि त्या प्रोडक्टची आहे ती लिंक जास्तीत जास्त जर तुम्ही शेअर केली तर त्याच्यावरती तुम्हाला जास्त कमिशन भेटणार आहे. आणि इथं तुम्हाला नॉन ॲफिलिएट म्हणजे प्रोडक्ट जे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा कमिशन भेटतं. पण
त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते 0.5% कमिशन भेटतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जे आहे ते तुम्हाला जे आहे ते ॲफिलिएट जे प्रॉडक्ट दिलेले आहेत, तर त्याची लिंक जनरेट करून ते प्रॉडक्ट जे आहेत ते जास्त सेल करायचे आहेत. तर आता बघूयात की ही लिंक बनवायची कशी, जनरेट कशी करायची. तर तो ॲफिलिएट लिहिलेला जो प्रॉडक्ट असेल, सपोज आता तो कुर्ती सेट आहे ही आणि याच्यावरती ॲफिलिएट लिहिलेलं आहे, याच्यावरती तुम्हाला 10% कमिशन भेटणार आहे. तर तिथे जाऊन त्या प्रॉडक्टवरती शेअर म्हणायचं आहे आणि ती लिंक जी आहे ती कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर वरती जे प्रोफाईलला इथे ॲफिलिएट दिलेलं असतं, म्हणजे प्रोफाईलवरती तुम्हाला ॲफिलिएट मेशो क्रिएटर क्लब म्हणून दिलेलं असतं, तिथं सिम्पली क्लिक करायचं आहे आणि ती विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते क्रिएट ॲफिलिएट लिंक म्हणून दिलेलं असतं, तर तिथे जायचं आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे 3 ऑप्शन्स विचारतील, जसं की तुम्हाला Instagramला शेअर करायचं आहे, Facebookला शेअर करायचं आहे किंवा YouTubeला शेअर करायचं आहे. तर तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवर शेअर करायचं आहे तर तो प्लॅटफॉर्म तिथे सिलेक्ट करायचा आणि याच्यामध्ये कुठले प्रोडक्ट तुम्ही शेअर करू शकता. तर तुम्ही आधी जे ऑर्डर केलेले आहेत तर ते प्रोडक्टसुद्धा तुम्ही तिथे शेअर करू शकता, तो सुद्धा ऑप्शन येतो. किंवा तुम्हाला एखादा प्रोडक्ट ऑर्डर करायचं नाही आहे, पण एखादा प्रोडक्टची तुम्हाला लिंक जनरेट करून ती तुमच्या WhatsAppला तुम्हाला शेअर करायची आहे किंवा Instagramच्या तुम्हाला स्टोरीला लावायची आहे फोटो क्लिक करून, तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. तर तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली विशलिस्टमधला प्रोडक्टसुद्धा जे आहे ते लिंक जनरेट करायचं आहे. तर त्या ऑप्शनपैकी तुम्हाला काय निवडायचं आहे तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि डायरेक्टली त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तिथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली जी आहे ती तुमची ॲफिलिएट लिंक जी आहे ते तिथे तुम्हाला जनरेट होऊन भेटेल. खूप जणांचा प्रश्न होता की ऑटोडियम ऑप्शन जो आहे तो कसा सेट करायचा, म्हणजे रील्समध्ये लोकांनी लिंक म्हणून टाईप केलं की डायरेक्टली ती लिंक त्या जे आहे ते युजरपर्यंत कशी पोहोचते. तर मेशोने जे आहे ते ॲफिलिएट प्रोग्रामच्या इथे ऑटोडियमचा ऑप्शनसुद्धा दिलेला आहे. तर आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तर ऑटोडियम या ऑप्शनवरती जायचं आहे आणि सगळ्यात पहिला ऑटोडियम ऑप्शन तुम्ही सिलेक्ट म्हणजे सेट कसा करणार, तर सगळ्यात पहिला तुम्हाला त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवायचा आहे आणि किंवा त्या प्रोडक्टचं जे आहे ते रील बनवायची आहे. ती रील कशी बनवायची हे तुमचा प्रश्न, म्हणजे तुम्ही ते डिसाईड करा की ती रील तुम्हाला कशी बनवायची आहे आणि ती तुम्हाला सगळ्यात पहिला Instagramवर ती रील जी आहे ती पोस्ट करायची आहे आणि पोस्ट केल्यानंतर जे आहे तो ऑटोडियम ऑप्शन जो आहे तो सेट होतो. मग सिम्पली तुम्हाला ऑटोडियम ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जी तुम्ही रील जी आहे, तर ज्या रीलला तुम्हाला ऑटोडियम ऑप्शन सेट करायचं आहे तर ती रील तिचा ऑप्शन तिथे येतो आणि ती रील जी आहे ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायची आहे. तिथे सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला ट्रिगर वर्ड्स विचारेल की म्हणजे लोकांनी काय टाईप केल्यानंतर तुम्हाला ती जी लिंक आहे ती लोकांपर्यंत पोहोचेल असं करायचं आहे. तर त्याच्यामध्ये सिम्पली तुम्ही ट्रिगर वर्ड जे आहेत ते तुमचे सिलेक्ट करू शकता. जसं की काय लोक विचारतील, जसं की प्राईस प्लीज, त्याच्यानंतर जे आहे ते कमेंट लिंक म्हणा, प्राईस प्लीज. तर हे सगळे जे आहेत ते ट्रिगर वर्ड जे आहेत ते तुम्ही तिथे सेट करा. तुमचे कस्टमाइजसुद्धा तुम्ही तिथे करू शकता. तर ते सेट केल्यानंतर जे आहे ते डायरेक्टली सेट म्हणायचं आणि डायरेक्टली तुमची ऑटोडियम जे आहे ते लिंक तिथे ऑटोडियम जो आहे तो सेट होतो आणि जेव्हा मग तुमच्या रीलवरती कोणी कमेंट केलं लिंक म्हणून, तर डायरेक्टली इथं तुम्हाला काही काम करायची गरज नाही आहे. जे मेशोचं ॲफिलिएट जे आहे सिस्टीम जी आहे तर ती सगळं काम करणार आहे. डायरेक्टली ती लिंक जी आहे ती तुमच्या युजरपर्यंत ते पोहोचवणार आहे आणि याच्यामुळे कसं आहे की तुमचा वेळ जो आहे तो इथे वाचतो आणि तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आहे आणि अशा प्रकारे जे आहे ते तुमचा सेल्स वाढण्यात जे आहे ते मदत होते. ऑटोडियम ऑप्शनचा सुद्धा इन डिटेल जो व्हिडिओ आहे ना तो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर त्या सगळ्या व्हिडिओची जी लिंक आहे ना ती मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. तर तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन सुद्धा जे आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा लास्टपर्यंत, शेवटपर्यंत. कारण की काय असं होतं की तुम्ही व्हिडिओ जर अर्धवट सोडला तर तुमच्या काहीच लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत ते मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. तर ते व्हिडिओ जे आहेत ते पूर्ण तुम्ही बघा, म्हणजे तुमचं जे आहे ती सगळी जी प्रोसेस आहे ती लक्षात येईल. क्वेश्चन होता लोकांचं, म्हणजे भरपूर क्वेश्चन होते असे की कमिशन किती मिळतं. मेन पॉईंट आहे की कमिशन किती मिळतं आणि पैसे जे आहेत ते बँक अकाउंटमध्ये कधी येतात. तर कमिशन जे आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कोणता प्रोडक्ट जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. याच्यामध्ये जे आहे ते तुमचं स्मार्ट वर्क असणार आहे की तुम्ही बघा की कोणत्या कॅटेगरीचे जे प्रोडक्ट आहेत तर ते जास्त सेल होतात. तर तेच प्रोडक्ट जे आहेत तर त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू व्हिडिओ तुम्ही बनवा आणि तेच प्रोडक्ट जे आहेत ते लोकांपर्यंत जास्त पोहोचवा. आता सपोज जे आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त जर तुम्ही ॲफिलिएट जे लिहिलेले ॲफिलिएटचे प्रोडक्ट जर तुम्ही शेअर केले तर त्याच्यावरती तुम्हाला जास्त कमिशन भेटणार आहे. त्याच्यामुळे असेच जे आहेत ते प्रोडक्ट जे आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही नॉन ॲफिलिएट जर प्रोडक्ट शेअर केला तर त्याच्यावरती तुम्हाला 0.5% जे आहे ते कमिशन भेटतं आणि जर ॲफिलिएट प्रोडक्ट जर तुम्ही शेअर केला ना तर त्याच्यावरती तुम्हाला 10% जे आहे ते कमिशन भेटतं. आता पैसे जे आहेत ते बँक खात्यात कधी जमा होतात,
तर असं जेव्हा तुमचा एखादा प्रोडक्ट म्हणजे लिंक थ्रू कोणी परचेस केलेला आहे, तर ते जे आहे ते मेशोची सिस्टीम जी आहे ते पूर्ण चेक करतं. म्हणजे 7 ते 14 दिवसांचं जे आहे ते रिटर्न पिरियड चेक करतं. म्हणजे तुमच्या युजरने जे आहे ते प्रोडक्ट जे आहे ते परचेस केलेलं आहे आणि त्यांनी रिटर्न केलेला आहे का? तर हा रिटर्न पिरियड जे आहे ना ते चेक करतं आणि ते चेक केल्यानंतर साधारणतः 7-8 दिवसांनी म्हणजे जास्तीत जास्त 24 ते 25 दिवसांनी जे आहे ते जे पैसे जे आहेत तर ते तुमच्या जे आहेत ते बँक अकाउंटमध्ये जे आहेत ते डायरेक्टली जमा होतात. तर आता बँक अकाउंट जे आहे ते भरपूर जणांचा असा पण क्वेश्चन होता की बँक डिटेल्स देणं जे आहे ते सेफ आहे का? तर हो, सेफ आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आहे बँक डिटेल्स तर कुठे फिलअप करायचे आहेत? तर मेशोचं जे ॲप आहे तर त्या ॲपमध्ये तुम्हाला बँक डिटेल्स विचारलेले आहेत. तर त्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला जे आहे तुमचे बँक डिटेल्स सगळे पूर्ण फिलअप करायचे आहेत. भरपूर जणांचा असा पण क्वेश्चन होता की मला याच्या थ्रू काम करायचं आहे, पण मला जे आहे ते माझा फेस रिव्हील करायचं नाही आहे, म्हणजे मला माझा फेस न दाखवता व्हिडिओ बनवायचा आहे. तर असं पण आपण करू शकतो का? तर हो, तुम्ही विदाऊट तुमचा फेस न दाखवता सुद्धा जे आहे ते व्हिडिओ जे आहेत ते बनवू शकता. आता बेस्ट म्हणजे काय, तुम्ही Instagramला जर तुम्ही त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू बनवला, बॅक कॅमेऱ्यानं जर तुम्ही व्हिडिओ जर शूट केला आणि तो जरी पोस्ट केला, एक चांगलं जे आहे ते ट्रेंडिंग सॉन्ग जर त्या व्हिडिओला लावलं आणि तो रील जर पोस्ट केला आणि त्याच्या थ्रू तुम्ही ऑटोरियम जर सेट केला ना, तर याच्या थ्रू सुद्धा जे आहे ते तुम्ही पैसे कमवू शकता. याच्यामध्ये असं नाही आहे की तुम्ही तुमचा फेस दाखवलाच पाहिजे. तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अजून एक व्हिडिओ जे आहे ते पोस्ट केले आहे की तुम्ही आता AI जनरेटेड व्हिडिओज जे आहेत तर ते बनवून सुद्धा तुम्ही जे आहे ते पैसे कमवू शकता. तुम्हाला तुमचा फेस दाखवायची पण गरज नाही आहे. तर तिथे AIला जे आहे तर तो व्हिडिओ जाऊन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते. तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. तो बघितल्यानंतर तुमच्या पूर्ण लक्षात येईल. जर तुम्हाला तुमचा फेस नाही दाखवायचा आहे तर AI जनरेटेड व्हिडिओ बनवून सुद्धा जे आहे तर तुम्ही याच्या थ्रू लिंक जनरेट करून जे आहे ते पैसे कमवू शकता. सगळ्यात जो आहे तो इम्पॉर्टंट क्वेश्चन की प्रोडक्ट रिव्ह्यू करून रिटर्न केल्यास अकाउंट जे आहे ते आमचं ब्लॉक होत नाही ना? तर याचा आन्सर आहे तर अजिबात नाही. कारण मेशोमध्ये जे आहे तर एक फीचर दिलेलं आहे ते म्हणजे व्हाईट लिस्टिंग अकाउंट. जेव्हा तुम्ही जे आहे ते रील बनवता आणि प्रोडक्ट जे आहे ते जनरेट करून तुम्ही लिंक जनरेट करून शेअर करायला चालू होता, तेव्हा तुमचं अकाउंट जे आहे ते व्हाईट लिस्टिंग होतं. आता व्हाईट लिस्टिंग म्हणजे काय? तुम्ही कितीही प्रोडक्ट ऑर्डर केले आणि कितीही रिटर्न केले तर तुमचं अकाउंट जे आहे ते अजिबात इथं बंद पडत नाही. तर हे क्वेश्चन जो आहे तर हा खूप जणांनी मला विचारलेला आहे. तर तुम्ही प्रोडक्टचं जे आहे ते रिव्ह्यू करा. चांगले प्रोडक्ट असतील तर ते तुम्हाला जर ठेवायचे असेल तर ते तुम्ही ठेवून घेऊ शकता आणि जर तुम्हाला नको असले तर रिटर्न तुम्ही करू शकता. याच्यामध्ये कोणतंही तुमचं अकाउंट जे आहे ते बंद अजिबात पडत नाही. सगळ्यांचा क्वेश्चन होता की जे आहे ते प्रोडक्ट जे आहे ते मागवावे लागतातच का? तर तुम्ही ते काय करताय की तुम्ही कंटेंट क्रिएट करताय. म्हणजे काय, तुम्ही त्या प्रोडक्टचा जो आहे तो रिव्ह्यू देताय. तुम्ही प्रोडक्टचा स्पेशली म्हणजे ऑर्डर करून प्रोडक्ट दाखवल्यानंतर जो आहे तर तो लोकांवर इम्पॅक्ट जास्त पडणार आहे. तर तुम्ही ते प्रोडक्ट जे आहे ते ऑर्डर केल्यानंतर एक साधारणतः त्यांचा जे आहे ते रिटर्न पिरियड असतो. तर 7 दिवसांच्या आत तुम्हाला ते प्रोडक्ट जे आहे ते तुमचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवून तो रिटर्न करावा लागतो. तर त्या रिटर्न पिरियडमध्ये जर तुम्ही प्रोडक्ट रिटर्न केलं जे आहे ते कुठलेही चार्जेस बसत नाहीत आणि विदिन जे आहे ते 24 तासाच्या किंवा 48 तासाच्या आतमध्ये जे आहे तर तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या रिटर्न बँक अकाउंटमध्ये जे आहेत ते रिटर्न येतात. त्याच्यामुळे हे जे आहे ते पूर्णपणे सेफ आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही प्रोडक्ट मागवून जे आहे ते रिव्ह्यू दिलं तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो जास्त पडतो आणि याच्यामध्ये तुमचं कोणतंही जे आहे ते नुकसान होत नाही. सगळे जे पैसे जे आहेत रिटर्न पिरियडचे म्हणजे प्रोडक्ट रिटर्न झाल्यानंतर ते डायरेक्टली तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे ते जमा होतात. काही जणांचा क्वेश्चन होता की मी Instagram जास्त वापरत नाही, तर मला हे जे आहे ते WhatsAppवरती जे आहेत ते लिंक शेअर करायचे आहेत, तर मी ते करू शकता का? तर याचा आन्सर सुद्धा हो आहे. पण तुम्हाला अकाउंट जनरेट करण्यासाठी Instagram लागतं. Instagram जर तुम्ही वापरणार नसाल तर जे आहेत ना तुम्ही लिंक जनरेट करू शकताय. म्हणजे जे स्पेसिफिक तुम्हाला जे आहे ते प्रोडक्ट्स बनवायचे आहेत. एक तुम्ही WhatsAppला एक स्पेशली तुमचा जो आहे सपोज फिमेलचा तुमचा ग्रुप असेल तर तो ग्रुप बनवा WhatsAppचा आणि त्याच्यावरती जे आहेत ते मेशोवरती तुम्हाला फोटोज पण दिलेले असतात. ते फोटो जे आहेत
ते क्लिक करा, म्हणजे जे आहे ते सेव्ह करा आणि त्या म्हणजे जास्त डिस्काउंटेड प्रोडक्ट किंवा असतील, हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट असतील किंवा ज्यांचा रिव्ह्यू चांगला आहे, तर अशा ज्या प्रोडक्ट आहेत तर याच्या ज्या आहेत ते लिंक जनरेट करून डायरेक्टली त्या कॉपी पेस्ट म्हणजे तुमच्या ज्या व्हॉट्सॲप ग्रुपला आहेत ते डायरेक्टली तुम्ही तिथे शेअर करू शकता आणि तिथून सुद्धा तुम्ही व्हॉट्सॲपचा ग्रुप जनरेट करून सुद्धा जे आहे ते तुम्ही इन्कम इथे करू शकता. त्यांचं असं होतं की यूट्यूबवरती जे आहे ते मी या लिंक कशा जनरेट करून शेअर करू. तर यूट्यूबचं जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही जे आहे ते स्पेसिफिक जे आहे, सपोज तुम्ही कुर्ती ऑर्डर केल्या तर त्या सगळ्या स्पेसिफिक कुर्तीज ज्या आहेत ते बल्कने ऑर्डर करा, 5-6 कुर्तीज ऑर्डर करा आणि त्याचा जो आहे तो रिव्ह्यू व्हिडिओ बनवा. म्हणजे जसं की हॉल व्हिडिओ बनवतात आणि हॉल व्हिडिओ बनवून त्याचं पूर्ण जे आहे ते फॅब्रिक कसं आहे, क्वालिटी कशी आहे, हे जो ओरिजिनल म्हणजे रिअल रिव्ह्यू जो असेल, जर प्रोडक्ट खराब असेल तर खराब रिव्ह्यू असेल तर तो द्या आणि ओरिजिनल म्हणजे जर प्रोडक्ट चांगला असेल तर तसा त्याचा रिव्ह्यू बनवून जो आहे तो हॉलचा व्हिडिओ बनवा. तर आता हॉलचा व्हिडिओ सुद्धा कसा बनवायचा याचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या अकाउंटवर जे आहे यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन चेक करा. तर हॉलचे व्हिडिओ बनवून त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते लिंक तुम्ही शेअर करून सुद्धा जे आहे ते यूट्यूबला जे आहे ते अशा तुम्ही लिंक शेअर करू शकता किंवा जे आहे ते कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्ही फोटो जो आहे तो अपलोड करून त्याच्या जे आहे खाली लिंक जे आहे ते कॉपी पेस्ट करून तिथून सुद्धा जे आहे तर तुम्ही यूट्यूबवरती असं जे आहे ते शेअर करू शकता अफिलिएट लिंक वाढवण्याच्या, म्हणजे तुमचा सेल्स जे आहे ते वाढवण्याच्या काही बोनस जे आहे ते इम्पॉर्टंट टिप्स तुम्हाला सांगते. तर तुमचा जो आहे तो स्पेसिफिक निश निवडा, म्हणजे तुमचा फॅशन रिलेटेड कंटेंट जे आहे तर असं जे आहे ते इंस्टाग्रामवर निश तुमच्या प्रोफाईलला ते मेन्शन करा. म्हणजे जसं की लोकांना माहिती पडेल की याच्या अकाउंटवरती गेल्यानंतर किंवा हिच्या अकाउंटवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहेत ते कुर्तीचे म्हणा किंवा स्पेसिफिक जे आहेत ते व्हिडिओ जे आहेत ते बघायला भेटतील. त्याच्यामुळे निश जो आहे ना तो सिलेक्ट करा आणि त्या निशवरती जे आहे ना तर त्या प्रोडक्टचे जे म्हणजे फॅशन रिलेटेड असतील तर त्या प्रोडक्टचे जे आहेत ते रील्स जास्तीत जास्त बनवा आणि त्याच्या जे आहेत त्या पोस्ट जे आहेत ते शेअर करा. दुसरं म्हटलं तर व्हॉट्सॲपचा ब्रॉडकास्ट चॅनल बनवा आणि त्या व्हॉट्सॲपच्या ब्रॉडकास्ट चॅनलवरती जे आहेत तर या सगळ्या लिंक्स ज्या आहेत तर शेअर करा. तर तिथून सुद्धा जे आहे व्हॉट्सॲप पण लोक रोज बघत असतात, तर तिथून सुद्धा जे आहे ते तुमचं जे आहे ते इन्कम सोर्स जे आहे ते जनरेट तुम्ही करू शकता. आणि तिसरं म्हणजे शॉर्ट फॉर्म व्हिडिओज म्हणा, म्हणजे 15 ते जास्त मोठे व्हिडिओज वगैरे बनवायचे नाही, तर तुम्हाला जास्तीत जास्त 15 सेकंद किंवा 30 सेकंदाचे व्हिडिओ जे आहेत ते बनवायचे आहेत. तुम्ही बोलून सुद्धा बनवू शकता, म्हणजे असं व्हॉइसवर देऊन आणि तुम्ही जे आहे ते डायरेक्टली रील्स जनरेट करू शकता. म्हणजे तुम्ही एक सॉन्ग लावून जे आहेत तर असे सुद्धा व्हिडिओ बनवू शकता. जर तुम्हाला कसा व्हिडिओ जनरेट करायचा, कसा व्हिडिओ बनवायचा याचा जर व्हिडिओ हवा असेल तर इंस्टाग्रामचा व्हिडिओ कसा बनवायचा तर याच्यावरती सुद्धा जो आहे तो मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल, तर नक्की बनवेल. तर या सगळ्या ज्या आहेत ते बोनस टिप्स आहेत. तर तुम्हाला नक्कीच असं मला वाटतं की तुमच्या सगळ्या क्वेश्चन्स जे आहेत ते शंका ज्या आहेत ते निरसन झालं असेल. तर अजूनही तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. अजून एक जर तुम्हाला काही शंका असतील तर अजून जे आहे तर क्वेश्चन आन्सर सिरीज जी आहे ती मी नक्कीच घेऊन येईल आणि तुमच्या सगळ्या शंकांचं जे आहे ते निरसन इथे करेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास जे आहे ते लाईक करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी म्हणा मित्रांपर्यंत जो आहे तो शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडचं जे आहे ते बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ जो आहे तो पोस्ट करेल ना तेव्हा सगळ्यात पहिला जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि अजून एक होतं की व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास जे आहे तर हाईपचं ऑप्शन सुद्धा द्या. तर व्हिडिओ लाईक केल्यानंतर तुम्हाला असं हाईपचं ऑप्शन येईल, तर हाईपसुद्धा द्यायला जे आहे ते विसरू नका. चला तर मी भेटूयाच अशा एका अजून एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.